आणि म्हणून भरत रडत आहे. अतिशय वाईट वाटत होतं, परंतु हनुमंतराय म्हणाले मी बोलू, आणि केवळ रडत नाही आहे बरं का, परंतु हे जे तुमचं जे छत्र जे आहे ते भरतांनी आपल्या हातात धरलेलं आहे. प्रभू बोलव. श्रीरामांनी थोडा वेळ विचार केला आणि म्हणाले नको नको बोलवूस. आणि तेव्हा कधी नव्हे ती हनुमंतांच्या चेहऱ्यावर कपाळावर आठी आलेली आहे. अरे एवढं प्रेम करता आणि रामचंद्र भरतांना बोलवत नाही. तेव्हा रामचंद्र त्यांना म्हणाले हनुमंताला की अरे हनुमंता, माझ्या पाठीमागे माझा भरत आहे, माझा भाऊ आहे, म्हणून मी आज इथे उभा आहे. भरताचा आशीर्वाद असल्याशिवाय हा राम पुढे जाऊ शकत नाही, म्हणून त्याला बोलवू नको. एवढं विलक्षण प्रेम भरतावर आहे. म्हणून कंठम भरत वंदितः, पुढे स्कंधौ दिव्या युधपातू, खांद्याचं रक्षण आयुध पेलणाऱ्या श्रीरामांनी करावं. आता माहिती आयुध पेलणारे हे विशेषण दिलेलं आहे का? खांद्याचं आणि त्या आयुधांचा संबंध काय? श्रीरामांना विश्वामित्रांनी नेलं तेव्हा इंद्राचं जे वज्र होतं ना, ते वज्र पेलवणारा फक्त कोण आहे हे कोणी ओळखलं? विश्वामित्रांनी, की हे वज्र पेलवणारे फक्त श्रीरामच आहे. हा श्रीरामच आहे, कारण ते वज्र इतकं ताकदवान होतं. आणि म्हणून रामरक्षेला काय म्हणतात? वज्रपंजर म्हणतात ना. म्हणून मनापासून मनापासून जर रामरक्षा म्हटली तर आपल्या भोवती वज्राचा एक पिंजरा तयार होतो. म्हणून रामरक्षेचं इतकं महत्व आहे. वज्र दिलेलं आहे श्रीरामांना, अतिशय मजबूत, अतिशय जड असं ते वज्र श्रीरामांनाच पेलवत होतं. एक म्हणजे इंद्र आणि दुसरे म्हणजे श्रीराम. किती आयुध दिली होती हो श्रीरामांनी, किती आयुध पेलली, खूप आयुध पेलली त्यांनी. शिवधनुष्याचा भंग केला, माहित आहे सर्वांना ही कथा. कित्येक राजे अगदी लाईन लावून होते, परंतु हात लावून उचलू सुद्धा त्यांनी शकलं नाही. त्या शिवधनुष्याला श्रीरामांनी उचललं, आणि नुसतं उचललंच नाही तर प्रत्यांच्या लावली आणि तोडमोड करून टाकलं, आहे की नाही? म्हणजे किती ताकद या श्रीरामांमध्ये होती. शिवधनुष्याचा भंग केला. सीता स्वयंवरामध्ये सीतेला घेऊन अयोध्येकडे येऊन राहिले श्रीरामचंद्र. तिथे परशुरामांनी अडवलेलं आहे. वास्तविक पाहता परशुराम आणि श्रीराम हे एकाच अवतारातले, परंतु परशुराम ब्राह्मण होते. त्यांनी आणि क्षत्रियांचा अत्यंत राग होता, संताप होता. त्याच्यामुळे परशुरामांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करेन असा विडा उचलला होता. बघा किती विरोधाभास आहे याच्यामध्ये. आणि अशा परशुरामांसमोर श्रीराम आलेले आहेत. संतापी, अत्यंत अत्यंत अहंकारी, अत्यंत बलवान सुद्धा तेवढेच होते आणि अत्यंत क्रोधित होते. अशा परशुरामांना श्रीरामांनी आपल्या अत्यंत नम्र अशा संभाषणानं जिंकला आहे. जेव्हा परशुरामांनी त्यांना विचारलं श्रीरामांना, शिवधनुष्याचा गर्वाने, अतिशय गर्वानी शिवधनुष्याचा भंग केला म्हणे तू, मग आता हे विष्णूंनी दिलेला जे धनुष्य आहे त्याचा भंग करून दाखव. रामांना गर्व नव्हता. रामांनी सहज त्या विष्णूंनी दिलेल्या धनुष्याचा भंग केलेला आहे. कुठलेही शब्द बोलले नाही आहे, काही नाही. तुम्ही सांगितलं ना, नमस्कार करून त्याचा भंग केलेला आहे. एवढं नम्रत्वाने श्रीरामांनी यांना जिंकलेलं आहे. परंतु येतं खांद्यामध्ये ताकद असेल तरच या गोष्टी करू शकतो. म्हणून हे श्रीरामा, खांद्यांनी बलवंत असे खांदे ज्यांना मिळालेले आहेत, ज्यांनी आयुध पेलवलेली आहे, तसंच हे श्रीरामा माझे खांदे सुद्धा तेवढेच बळकट कर की जेणेकरून मी सुद्धा काहीतरी लढू शकेल. स्कंधौ दिव्या युध पातू भुजौ भग्नेश कारमुकहा. भुजा, माझ्या भुजांमध्ये सुद्धा तेवढीच ताकद येऊ दे ज्यांनी या कारमुक म्हणजे धनुष्याचा भंग केलेला आहे. है की नाही? काय काय मागायचं, आणि मागतो कोणाला मनुष्य? कोणाला मागणार? जो देतो त्याला मागणार ना. श्रीराम देतात. श्रीरामांना म्हटलेलं आहे कैवल्याचा दानी रामदासा अभिमानी.
समर्थांनी सुद्धा श्रीरामांकडेच मागितलेलं आहे. कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम. काय काय मागितलेलं आहे, किती किती मागितलेलं आहे. आणि त्यांनाच मागितलं जे देणार आहे.